असं ही परंपरा आहे. लौकिक असलेलं हे मैदान आहे आणि त्यामुळे इथल्या स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर प्रेक्षकांची गर्दी असते आणि ती परंपरा देखील आज या निमित्तानं कायम राहिलेली आपल्याला बघायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे जी आम्हाला भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन, आशिषदादा मारणे उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन, करणदादा खामकर टफ 9, सामरान बागवान SB स्पोर्ट्स यांच्याकडून प्राप्त झालेली आहे. त्याबरोबरच पहिल्या क्रमांकाचं 1,11,000 रुपयाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी 71,000, तिसरा क्रमांक 31,000, चौथा क्रमांक 31,000 अशी मोठी बक्षिसं खेळाडूंना मिळणार आहे. 3 दिवसामध्ये आपण ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज एकूण 12 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. एकूण 6 संघ आज 12 संघ, 6 संघ एका हाफमध्ये आहे, दुसऱ्या हाफमध्ये 6 संघ, आज 2 हाफ खेळवले जाणार आहे आणि 12 संघ आहेत. तर 12 संघांमध्ये 12 मॅचेस आज आपण या मैदानामध्ये बघणार आहोत. हॅलो. खेळाडूंनी मॅच सुरू होण्याच्या अगोदर या स्पर्धेचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे ज्या बाउंड्री लाईन्स आहेत, आपण सगळ्या ठिकाणी बाउंड्री लाईन्स टाकलेल्या आहेत, तिथे बाउंड्री दिली जाणार आहे. परंतु जिथे बाउंड्री लाईन नाही आहे, मग एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या बाजूला जी जागा आहे तिथे बाउंड्री नाही आहे, तिथे कुंपण आहे. तर तिथे जर भिंतीला लागून चेंडू आतमध्ये आला असेल तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्यात, कुठेही बाउंड्री दिली जाणार नाही. मात्र थेट अगदी पहिल्या टप्प्यासाठी चेंडू जर तिथे आदळत असेल तर त्यासाठी आपण चौकार देणार आहोत. DD स्पोर्ट्स आणि क्रेझी बॉईजचे संघनायक सैफुद्दीन भाई शेख तथा आपल्या सर्वांचा लाडका पम्या यांचा पमा, आपल्या सगळ्यांचा लाडका पमा यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं DD स्पोर्ट्सच्या वतीनं, क्रेझी बॉईजच्या वतीनं सैफुद्दीन भाईंना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो. ती लहान मुलं पाठीमागच्या कंपाऊंडवरच आहेत, त्यांना विनंती आपण मैदानामध्ये अजिबात यायचं नाही. मागच्या बाजूला सुद्धा जिथे भिंत आहे त्या ठिकाणी बाउंड्री दिली जाणार नाही. थेट बॉल जर कंपाऊंडच्या पलीकडे गेला तर तिथे चौकार दिला जाईल. परंतु भिंतीला लागून जर चेंडू आतमध्ये येत असेल तर त्यासाठी तुम्हाला धावून धावा घ्यायच्यात, हे लक्षात ठेवा. 5 षटकांचा सामना आहे. 5 गोलंदाजांचा वापर आपल्याला करायचा आहे. याकडे देखील आपण सगळ्यांनी लक्ष द्या. जिथे कॉन्क्रीटची विकेट आहे, कॉन्क्रीटच्या विकेटच्या अलीकडे जर चेंडू पडत असेल तर तो डेड बॉल असणार आहे. याकडे देखील सगळ्यांनी लक्ष द्या. आणि पहिल्या चेंडूवरती जर कोणी षटकार खेचत असेल, बिज्जूबाईंकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्याचबरोबर सागर भाऊ बलकवडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, त्यातही मानाचा करंडक भिवेवाडी या ठिकाणी आपण DD स्पोर्ट्स आयोजन म्हटलं की भव्यता असते. आणि आज अशाच एका दमदार स्पर्धेमध्ये, एका भव्य स्पर्धेमध्ये
आपण सुरुवात करतोय. श्री गणेश होतोय. पहिला चेंडू संदेश पार्टीच्या हातामध्ये, तर समोर गोल फलंदाज आहे आकाश काळे. यस, बॅकफूट वरून पूल करण्याचा प्रयत्न, थोडासा मागे गेला आणि चेंडूला मिड विकेटला खेळलंय. 2 धावा इथे प्राप्त होऊ शकतात. इंदिरानगर संघ फलंदाजी करतोय. आलमभाई पठाण. वॉरियर्स वारजे संघ इथे क्षेत्ररक्षण करणार आहे. संदेश पार्टे. एक तगडी टीम आपल्याला बघायला मिळेल. सगळ्या बक्षीस दात्यांना विनंती आहे की आपल्याला जर बक्षीस लावायचे तर जमा केल्याशिवाय पुकारलं जाणार नाही. या उंच फटका आणि 6 धावांची मोहोर. वंडरफुल. आकाशनं घेतला आकाशाचा वेध. संदेश पार्टेला दाखवला आकाश, दाखवला आसमान. फलकावरती धावा 8 आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या स्पर्धेमध्ये काही नियमावली आयोजकांनी अगोदरच जाहीर केलेली आहे. फेकी गोलंदाजी पूर्णपणे बंद आहे. जर फेकी गोलंदाजी आढळल्यास 2 धावांची पेनल्टी आहे आणि नो बॉलची 1 रन, अशा 3 धावा एका फेकी बॉलवरती मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. आणि तो गोलंदाज पूर्ण टुर्नामेंटमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. प्रत्येक षटकामध्ये एकच बाउन्सर अलाउड असणार आहे. वाईड बॉल रेग्युलर इंटरनॅशनल नॅशनल रूल्स प्रमाणे असेल. शफल कन्सिडर ॲट रिलीज पॉइंट, हे लक्षात ठेवा. डेड बॉलचा इशारा. फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याच्या अगोदर तो शफल कसा आहे त्यावरती वाईड ठरवलं जाणार आहे. आउटसाइड रिटर्न क्रीजच्या बाहेर गेला चेंडू तर कंपल्सरी वाईड बॉल असणार आहे. यस, इथे थोडीशी लेंथ होती आणि निश्चित त्याचबरोबर फ्लाईट देखील होती. संदेश पार्टेचं राऊंड विकेट गोलंदाजी करतो. अगोदर संदेशला आपण पाहिलं होतं ओव्हर द विकेट टाकताना, मात्र आकाश काळेनं मोठा फटका केल्यानंतर तो राऊंड विकेट येतो. त्याचा परिणाम इथे जाणवतो आपल्याला. उंच फटका जरी असेल तरी क्षेत्ररक्षक मागे आहे. बाउन्स मोठा असेल. श्रीकांत खुणे संघनायक अडवणार आहे चेंडूला. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि फलकावरती धावांची नोंद होणार आहे. 9 धावा षटक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना इंदिरानगर क्रिकेट संघ. सन्माननीय मच्छिंद्र दादा मांगडे यांची उपस्थिती. हो 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 हो, वंडरफुल पुल आणि पॉवरफुल. 6 धावा इथे मिळतील. बॉल, नवीन बॉल जो येणार आहे तो एकाच पॅकेट मधला येणार आहे. जोपर्यंत पॅकेट संपत नाही तोपर्यंत त्याच पॅकेटचे बॉल आपण वापरणार आहोत. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. एक षटकार. लहान मुलं चला बाहेर. आता रोजचं खेळायचं ग्राउंड नाही आहे. येणारे 3 दिवस इथं स्पर्धा होणार आहे. पॉवर प्ले साठी देखील स्पेशल रूल्स या स्पर्धेसाठी डिझाईन केलेले आहेत. त्याची चर्चा करू आपण. संदेश पार्टेवरती दुसरा मोठा हल्ला इथे बघायला मिळतोय. ओ हो हो, प्लेड ऑन आणि त्रिफळा उद्ध्वस्त होईल. पहिला फलंदाज बाद. संदेश पार्टेला पहिलं यश.
पॉवर प्लेचा नियम आहे, तो म्हणजे 6 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक आपण 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकणार नाही. 5 षटकांसाठी हाच नियम असेल की जास्तीत जास्त 6 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. इतर सगळे क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्येच ठेवावे लागतील. त्याचबरोबर पंचांसाठी देखील काही रिव्ह्यूज आहेत. त्यामध्ये रिव्ह्यूसाठी महत्त्वाचा नियम आहे की बॅट एजसाठी कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू अलो केला जाणार नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याकडे अल्ट्रा एज नसल्यामुळं बॅट एजसाठी कुठल्याही प्रकारे रिव्ह्यू असणार नाही. पंचांसाठी फूट फॉल्ट नो बॉल असणार आहे, ते रिव्ह्यू घेऊ शकतात. पायाचा नो बॉल फलंदाज बाद असेल किंवा त्यांना पंचांना जर शंका असेल तर पंच तिसऱ्या पंचांकडे येऊ शकतात. रनआउटसाठी देखील पंच तिसऱ्या पंचांकडे येतील. स्टंपिंगसाठी देखील पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. थ्रो बॉलिंगसाठी पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. त्याचबरोबर एखादा जर शंकास्पद झेल असेल तर त्यासाठी देखील पंच तिसऱ्या पंचांकडे येतील. आणि इतर कोणतीही शंका असेल खेळादरम्यान मैदानावरती घडलेल्या गोष्टींच्या बद्दल तर पंच रेफरल घेऊ शकतात. दोन्ही संघांसाठी एक एक रेफरल असणार आहे प्रत्येक इनिंगसाठी. वाईट बॉल, बाउन्सर, बीमर, थ्रो बॉलिंगसाठी जरूर रेफरल आपण घेऊ शकता. 11 खेळाडूच मैदानामध्ये आपण आणायचे आहेत. जर कमी असतील तर आपली जबाबदारी आहे. ओ हो हो, वॉट अ बॉल. मात्र डोक्यावरून जाईल हा चेंडू. एका बाउन्सची घोषणा पंच करतायत आणि त्याचबरोबर हा चेंडू खराब ठरवला जातोय पंचांकडून. खेळ चालू झाल्यानंतर जर 11 पेक्षा जास्त खेळाडू ग्राउंडवरती असतील तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. याची संघ नायकांनी नोंद घ्या. अशा प्रकारे अगदी सुरुवातीलाच सगळे नियम पंचांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी दिलेले आहेत. पंचांच्या माध्यमातून अंपायर्स पॅनल इथे काम करते. अक्षय निर्मल सर, वैभव कातोरे सर इथे आहेत. cricklife.in दीपक मंडले सर आणि त्यांची टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करतायत. आणि ही स्पर्धेसाठी आपण बघितलं असेल तर किती सुंदर शामियाना बनवलेला आहे. अतिथी कक्ष आणि कॉमेंट्री बॉक्स बघितला तुम्ही तर 5 स्टार आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम लाजवाब आहे. त्यामुळे येणारे 3 दिवस मजा येणार आहे. आणि विशेष म्हणजे कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला जवळपास 12-15 कॉमेंटेटर्सला ऐकण्याची संधी या 3 दिवसांमध्ये मिळणार आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, जरूर शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ आपण म्हणू शकतो या चेंडूला. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. आकाशचा फसलाय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धनंजय बांद्रे इज द मॅन बिहाइंड द स्टंप. धावफलकावरती आपण बघणार आहोत धावा मात्र 16. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू. विकास राठोड, आलमबाई पठाण. वारजे संघ गेल्या अनेक वर्षांपासून या टीमनं आपला दबदबा तयार केलेला आहे. मोठे खेळाडू आहेत, काही नवीन खेळाडू आहेत, काही 9वीला असलेले खेळाडू या संघात तुम्हाला बघायला मिळतील. तर काही खेळाडू असे आहेत की ज्यांची मुलं 9वीला आहेत. इतके अनुभवी खेळाडू तुम्हाला या संघामध्ये बघायला मिळतील. त्याचबरोबर काही नवोदित खेळाडू देखील आपल्याला बघायला मिळतील. असा हा अनुभवी संघ स्पर्धेसाठी. स्पर्धा म्हटलं की महत्त्वाचं असतं की स्पर्धेसाठी सहकार्य करणारी मान्यवर ज्यांच्या भक्कम पाठिंब्याने आपण ही स्पर्धा यशस्वीपणे करू शकलेलो आहोत. त्यामध्ये सन्माननीय दिनेशजी तथा पिंटूभाऊ धाडवे, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका. सन्माननीय बाळासाहेब ओसवाल, माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका. सन्माननीय भीमरावजी साठे, शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे. या मान्यवरांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो. यस, सुंदर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर काहीसा वेगानं आत येणारा, बॅटपॅड एकत्र आणून हलकासा फ्लिक केला चेंडूला. यष्टी उद्ध्वस्त करतोय गोलंदाज, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित आहे. इंदिरानगर संघाला 2 धावा याबरोबर प्राप्त होतील. फलकावरती धावा 18. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये सुरू राहणार आहे. ही जी बक्षिसं आपल्याला बघायला मिळतात, पहिल्या क्रमांकाचं 1,11,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाचं 71,000 रुपये, तिसऱ्या क्रमांक 31,000, चौथा क्रमांक 31,000. ही सगळी बक्षिसं जी आहेत ती सन्मान्य दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे, माजी नगरसेवक
पुणे महानगरपालिका बाळासाहेब ओसवाल माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका भीमरावजी साठे शहराध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पुणे या 3 मान्यवरांकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. ओहो हो अखूट टप्प्याचा चेंडू होता, बाउन्स होता, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक खाली, आकाश इथे बाद होईल. इंदिरानगरला मोठा धक्का, 2 गडी बाद, फलकावरती 18 धावा. जे पांथस्त आहेत ते मॅच चालू असताना सुद्धा किंवा ओव्हर संपल्यानंतर देखील मधल्या काळात तिथून जातील. पण जर आतमधून कोणी एखादा असाच वाटसरू तिथे चालू आहे, रस्त्याने जातोय किंवा एखादी गाडी जाते आणि तिथे जर त्यांच्यामुळे काही अडथळा आला चेंडूला, तर त्यावेळेस आपल्याला धावा धावून घ्यायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. इंदिरानगर संघ निलेश साळुंखे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आपल्याला संपूर्ण ट्रॉफीज या श्रीकांतभाई गायकवाड संस्थापक अध्यक्ष सन्माननीय वनराज चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांतभाई गायकवाड यांच्याकडून ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत. तर गणेश भाऊ मोहिते यांनी यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आपल्यासाठी दिलेलं आहे, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. श्री मांडवत साहेबांच्या वतीने मैदानाचं सौजन्य प्राप्त झालेलं आहे. तर या व्यतिरिक्त देखील अनेक बक्षिसं अनेक योगदान आपल्याला प्राप्त झाले. त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज आकाश कसबे, महाराष्ट्र पोलीस अक्षय लाटे, उत्कृष्ट फलंदाज यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल आहे भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आशिषदादा मारणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून LED TV आहे. त्याचबरोबर मकरंद तथा बंटीजी तिकोणे देवांश स्पोर्ट्स यांच्याकडून सेमीफायनलमध्ये आलेल्या 4 टीमसाठी T-शर्ट्स दिले जाणार आहेत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सँडो, गॉगल, गार्ड, ग्लोव्ज, शूज सामरानभाई बागवान यांच्याकडून बॅग, प्रशांत गायकवाड, किरण शिंदे, गणेश वायाळ यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचसाठी प्रत्येक खेळाडूच्या मातोश्रीसाठी मानाची साडी. वाह, आज या कल्पकतेला खरं तर आपण दाद देऊ, कारण खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात, परंतु त्याने जर चांगला पराक्रम काही केला असेल, कामगिरी बजावली असेल, तर त्यांच्या मातोश्रींसाठी देखील आपण भेटवस्तू देतोय. मला वाटतं यापेक्षा वेगळं काय असेल. प्रत्येक स्पर्धा प्रत्येक वेळेस नाविन्यपूर्ण आयोजन म्हणजे DD स्पोर्ट्स आज या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आयोजन खरं तर हे मैदान मागच्या 8 दिवसांपूर्वी बघितलं असेल तर प्रचंड गवतानं आच्छादित झालेलं ग्राउंड होतं. इथे खेळणंही मुश्किल होतं, परंतु मागचे 8 दिवस जे आयोजक मेहनत करतायत सातत्यानं, मग नवीन कटर मशीन त्यांनी बोलवलं, तिथून सगळं गवत कापून घेतलं, इथं जी कचरा किंवा काही दगड होते, माती होती, सगळी बाजूला केली. अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळे इथे राबत होते आणि त्याचमुळं आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावरती 18 धावा आहेत. षटक क्रमांक 3 कार्तिकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. षटक 3ऱ्या षटकासाठी एकूण 5 षटकांचा सामना वेळेत संपला पाहिजे. आज 12 मॅच आपल्याला कव्हर करायच्यात. खेळाडूंनी याकडे थोडंसं लक्ष ठेवा. 1.5 तास निर्धारित वेळेपेक्षा आपण उशिराने मॅच सुरू केलेली आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीरक्षकासाठी अवघड गोष्ट असते ज्यावेळी त्याच्या पुढे चेंडू पडतो. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव, 19 धावा फलकावरती येणार आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना पहिली लढत आपण मैदानामध्ये शुभारंभाचा सामना बघतोय. उद्घाटनाचा हा सामना आहे. इंदिरानगर विरुद्ध आलमबाई पठाण, वॉरियर्स वारजे. वारजे संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु संदेश पार्टेला पहिल्याच षटकामध्ये 2 मोठे षटकार खेळल्यानंतर संदेश पार्टेनं देखील जो प्रतिहल्ला केला, यश मिळवलं. त्यानंतर गणेश हिवाळेला बाद केलं होतं. आकाशनं देखील पुढे जाऊन
तो मात्र मोठी फटकेबाजी करू शकला नाही, तोही बाद झालेला आहे. वाईड चेंडू पुन्हा एकदा, तर डिक्लेरेशन झोन तिथे नाहीये. मात्र एक धाव तुम्हाला मिळणार आहे, जी तुम्ही धावून घेतली आहे. पडद्याच्या पाठीमागे चेंडू जात असेल तर एकच रन्स आपल्याला मिळणार आहे, एकच धाव मिळणार आहे. पडद्याच्या पुढे चेंडू असेल, आदळून जर मैदानामध्येच थांबला असेल तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्यात, हे लक्षात असू द्या. कार्तिक, यस, चांगला चेंडू आहे. खूप वेळा भरकटला होता कार्तिक, यावेळेस तो कंट्रोल मध्ये गोलंदाजी करताना बघायला मिळतोय. एक धाव इथे प्राप्त होणार आहे. लेग बाईज आहे, अतिरिक्त धाव आहे आणि फलकावरती धावा आहेत त्या 22. 22 ऑन बोर्ड तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली होती, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 15. मात्र तिथे विकास राठोडनं षटक टाकलं, फक्त 3 धावा खर्च केल्या. कार्तिक थोडासा मागडा जातोय, कारण 3 बॉल पहिले वाईट टाकलेत त्यानं. त्यानंतर कमबॅक करतोय कार्तिक. चांगला बॉल, लेंथ बॉल. संदेश पार्टे थेट एष्ट्या उडवण्याचा प्रयत्न आहे. थ्रो खराब आहे का, मात्र एष्ट्यांवरती थेट आदळलेला आहे. तर तिसरे पंचांकडे जाण्याचा निश्चित प्रकारे इरादा असू शकतो अक्षय निर्मल सरांचा, आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असेल. समीर जोशी सर ॲज अ थर्ड अंपायर आपण बघणार आहोत. डीडी स्पोर्ट्स आणि सगळं मित्रपरिवार, अतुल भाऊ महांगडे, सागर भाऊ शेडगे, चेतनजी बाठे, विश्वनाथजी पवार, अर्थात बुवा साहेब, अहोरात्र मेहनत घेत हे मैदान सातत्याने क्रिकेटसाठी त्यांनी जिवंत ठेवलेलं आहे. या मैदानावरती सराव करणाऱ्या खेळाडूंची संख्या देखील मोठी आहे आणि ही मैदानं संरक्षित केली पाहिजे. मात्र ही मला वाटतं खाजगी प्रॉपर्टी असणार आहे, पण तरी देखील मांडवत साहेब आणि त्यांच्या कुटुंबानं फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद. अजून एक फलंदाज गमावलाय इंदिरानगर संघाने. तिसरा फलंदाज, तिसरा धक्का त्यांना इथे बसतोय आणि नवीन फलंदाज विकी कसबे मैदानामध्ये दाखल होईल. विकी कसबे सोबत असणार आहे निलेश साळुंखे. विकी कसबे, निलेश साळुंखे ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती निलेश, नॉन स्ट्राईक एंडला विकी, तर गोलंदाज कार्तिक. पहिले 4 चेंडू कार्तिकचे खराब होते, 3 चेंडू वाईड आले होते, त्यानंतर 1 धाव आली, त्यानंतर 1 धावबाद करण्यात यश मिळाले. मात्र लेंथ त्याने चांगली टाकली. यावेळेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न इथे आपण बघतोय. लेग कटरचा वापर करताना रबर बॉलवरती तुम्हाला या सगळ्या स्किल्स मिळवणं निश्चित प्रकारे कठीण आहे, कारण आपण बघितलं असेल परीघ छोटा होत जातो. ज्यावेळेस तो लेदर बॉल असतो त्याचा परीघ मोठा असतो, मोठा बॉल असतो. टेनिस बॉल त्याच्यापेक्षा छोटा असतो, मात्र रबर बॉल त्याच्यापेक्षा छोटा आहे. त्यामुळे ती ग्रीप पकडणं, चेंडूवरती मुवमेंट मिळवणं, ह्या गोष्टी खूप कठीण आहे या प्रकारच्या खेळामध्ये. यस, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता आणि इथे यश मिळेल कार्तिकला.
अर्थातच ब्राव मैदानामध्ये दाखल मधल्या फळीतला ब्राव हा जगप्रसिद्ध फिनिशर आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि अशी जी बिरुदावली दिली जाते यावेळेस एखाद्याला म्हटलं जातं तू तेंडुलकर म्हटलं जातं, कोणाला युवराज सिंग म्हटलं जातं, महेंद्रसिंह धोनी म्हटलं जातं. तर त्या पाठीमागे त्याचा खेळ असतो, त्याचं कौशल्य असतं आणि वैभव आदवडेने सातत्यानं ते दाखवलेलं आहे, त्यामुळे त्याला ब्राव म्हटलं जातंय. आज पुन्हा एकदा आपल्या टीमला ज्यावेळेस गरज आहे ब्रावोला इथे उभं राहावं लागेल. फलकावरती धावा मात्र 22 आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये अजून 2 षटक आहेत. भरपूर खेळ बाकी, 4 फलंदाज गमावलेले आहेत इंदिरानगरनं. मोठी स्ट्रेंथ आहे इंदिरानगर हा संघ, याच मैदानावरचा संघ आहे. विकी कसबे, यस ब्राव, जबरदस्त फटका मिळत आहे. 4-3 षटकांचा खेळ याबरोबर पूर्ण होईल आणि फलकावरती धावा येतील 26. बक्षीस आलेलं आहे षटकार हॅट्रिक साठी, हे बक्षीस आहे. तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस अखिल शेख यांच्याकडून मिळणार आहे इथे विकी कसबेला. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहे. तर चेतन भाटे गोलंदाजीसाठी आणि चेतन भाटेसाठी विकेटसाठी 1000. सन्मान्य दिगंबरजी शहापुरे यांच्याकडून रुद्रा लॅबोरेटरीज यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस चेतन भाटेसाठी. आणि विशेष म्हणजे दोन्ही संघांसाठी हे सरावाचं ग्राउंड आहे. इंदिरानगर संघ असेल किंवा आलमभाई पठाण वारजे संघ असेल, याच मैदानावरती सराव करणारे दोन्ही संघ आहेत, दोन्ही खेळाडू आहेत. ओ हो 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 हो, पहिलाच चेतन बाठे विरुद्ध विकी कसबे अशी लढाई आहे. दोघं एकाच ग्राउंडचे खेळ, याच ग्राउंडवरती सराव करणारे दोन्ही खेळाडू आहेत. मात्र एक आमदार एक संघ आहे, त्यामुळे चेतन बाठे आज वारजे संघाकडून मैदानामध्ये उतरलेला आहे. तर समोर विकी कसबे आहे. एक षटकार खेचत विकी कसबेनं खातं खोललंय. डाव्या हातानं ओव्हर द विकेट, फसलेला फटका आहे. मात्र मिड ऑन तिथे जबरदस्त नेमबाजी आपल्याला बघायला मिळते. या अगोदर सुद्धा संदेश पार्टेकडून थेट यष्टा उडवल्या होत्या, तर यावेळेस पुन्हा एकदा संदेश पार्टे अचूक नेमबाजी. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सागर भाऊ बलकवडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. विकी कसबेला देखील आणि ब्रावोला देखील. ब्रावो स्ट्राईक एंड वरती आहे, चेतन बाठे गोलंदाजी मार्क वरती. असं जे बॅटल असतं ते अत्यंत धोकादायक बॅटल असतं, कारण दोघांना एकमेकांची खूप चांगली माहिती असते. तेंडुलकरला एकदा प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की कोणता गोलंदाज तुम्हाला खेळायला सगळ्यात अवघड वाटतो. तो म्हणाला की अनिल कुंबळे. का तर अनिल कुंबळेची गोलंदाजी तर समजायला थोडीशी कठीण आहे, मात्र मी सुदैवी आहे की मला आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनिल कुंबळेचा सामना करावा लागत नाही, असं तेंडुलकरचं स्टेटमेंट होतं. त्यामुळे कधीही पण बघा तुम्ही, स्थानिक गोलंदाज स्थानिक फलंदाज या दोघांमध्ये ज्यावेळेस मॅच मध्ये बॅटल होतं त्यावेळेस ते अधिक प्रभावी असतं. यानंतरचा सामना अश्वमेध 11 विरुद्ध गावदेवी गावठाण उरण.
उंच आकाशामध्ये मोठा फटका, तिथं डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करेल. धावा मिळतील. दोन धावा इथे 35 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अश्वमेध संघाचे संघनायक, गावदेवी गावठाण उरण संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ओहो हो हो, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एक्झिक्युशन. आणि तिथे धावा मिळतील मात्र एक. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. शॉट निश्चित प्रकारे चांगला होता. ज्या पद्धतीनं जो यॉर्कर लाईनला त्यानं लाईन क्रॉस करत चेंडूला लिफ्ट केलं होतं, जबरदस्त फटका. मात्र एक धाव इथे मिळणार आहे. फलकावरती धावांची नोंद आहे 36. षटक क्रमांक 4 पूर्ण होत आहेत. 5वा आणि शेवटचं षटक टाकलं जाणार आहे. 5 गोलंदाज तुम्हाला इथे घेऊन यायचे. 11 पैकी 5 गोलंदाज, त्यामुळे प्रत्येक गोलंदाज एक षटक टाकणार आहे. तुमच्याकडे चांगले 5 गोलंदाज असणं गरजेचं आहे. आणि तालुका वाईज हाफ आहे, विधानसभा वाईज हाफ आहे. त्यामुळे एका विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याकडे एवढे गोलंदाज असू शकतात, चांगली गोलंदाजी असू शकते आणि त्याच खेळाडूंना घेऊन तुम्हाला यावं लागणार आहे. त्यामुळे ऑलराऊंडर खेळाडूंना जास्त महत्त्व कुठली टीम सेट करताना दिलं जाईल. आणि इथे अशा परिस्थितीमध्ये या संघांच्या क्षमतांचा खऱ्या अर्थानं आज कस लागणार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू. गोलंदाज धनंजय लोखंडे, गोलंदाजीसाठी धनंजय लोखंडे, फलंदाजीसाठी असेल सनी. विकी कसबेचा अत्यंत पॉवरफुल दिमागदार षटकार. धनंजय लोखंडेवरती पहिलाच चेंडू असा फटका खेळला. यॉर्कले चेंडू होता, लोअर फुल टॉस होता जवळपास, मात्र तो ज्या पद्धतीने एक्झिक्युशन केला, म्हणजे आपण म्हणतो ना की लोखंडाचे चणे सुतार फेनीत चघळावे या थाटात गोलंदाजाने चघळलेले आहेत. धनंजय लोखंडेवरती खतरनाक हल्ला चढवलाय पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती धावफलकावरती धावा 42. 5 चेंडू शिल्लक आहेत. विकी कसबे स्ट्राईक एंडवर, नॉन स्ट्राईक एंडला ब्रावो अर्थात वैभव आदवडे. 2 षटकार विकीच्या बॅटमधून आलेले आहेत. 3 षटकारांची मागणी विकीकडून काही प्रेक्षकांची. आणि डीडी स्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन आणि क्रिकेटची स्पर्धा म्हटले की भरघोस पारितोषिकांची पर्वणी आज देखील आपल्याला बघायला मिळेल. लेंथ बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तिकडे. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा प्राप्त होऊ शकतात. विकी कसबे पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आहे. फलकावरती धावांची नोंद 44. शेवटचं षटक आहे. हाणामारीच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांकडे जायचे आणि पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकत इरादे दाखल, इरादे मजबूत आहेत विकी कसबेचे. 2 षटकार विकी कसबेच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेत. 5 षटकांची मॅच आहे. इंदिरानगर विरुद्ध वाजे, आलमभाई पठाण 11. दोन्ही तगड्या फौज आहेत. दोन्ही संघांना खूप चांगली माहिती एकमेकांची. या सुंच आकाशामध्ये चेंडू पॉइंटला उचललाय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर पॉइंट मध्ये, चेंडूच्या खाली विकी कसबे बाद. 5वा धक्का असेल इंदिरानगरला. नवीन फलंदाज दीपक डांगी. खूप मोठं नाव आहे दीपक डांगी. महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये देखील पदार्पण करण्यास अगदी उंबरठ्यावरती उभा असलेला खेळाडू आहे आणि आपला खेळाडू आहे याचा निश्चित प्रकारे आपल्याला अभिमान आहे.
MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये आपण दीपक डांगेला बघितलं असेल. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट लीग मध्ये देखील आपण दीपक डांगेला वन डे मॅचेस खेळताना बघितलं असेल. आणि सातत्यानं मोठ्या क्लब कडून आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये दीपक डांगे बघायला मिळतो. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणजे मी पहिल्यांदा सिंहगड रोड प्रीमियर लीगमध्ये दीपक डांगेला बघितलं होतं. त्यानंतर लेदर बॉल क्रिकेटच्या प्रत्येक टुर्नामेंटला बघितलेलं आहे. आज पुन्हा टेनिस नाही तर रबर बॉलवरती आपण दीपक डांगेला बघणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर धावफलकावरती धावा इथे असतील. एका धावेची नोंद 45 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 5 गडी बाद झाले. दीपकचा प्रयत्न होता, चेंडू बाहेर होता, शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न आणि याबरोबरच एक धाव इथे मिळणार आहे ॲज अ बाईज आणि धावफलकावरती 46. टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू लेदर बॉल खेळतायत, रबर बॉल खेळतायत. खरं तर मला वाटत नाही की आत्ता जी मुलं खेळतायत त्यांना सुरुवातीला रबर बॉल नसेल मिळाला. ज्यांचं वय जन्म साधारणतः 95 किंवा 2000 नंतरचा आहे अशा मुलांना रबर बॉल फारसा मिळाला नसेल. पण जे खेळाडू 1975, 80, 85, 90 या काळात जन्म झालेले आहेत त्यांची सुरुवात रबर बॉलने झालेली आहे. आणि आता एक वर्तुळ पूर्ण झाले मला वाटते, कारण परत आपण रबर बॉलकडे आलेलो आहे. वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आता आपण रबर बॉलच्या स्पर्धा खेळायला लागलेलो आहोत. लाल रबर बॉल असायचा आणि रबर बॉलवरच खेळायचो आपण. नंतर टेनिस बॉल नंतर आले आणि टेनिस बॉल विकत घ्यायची सुद्धा ऐपत नसायची आपली. कधीतरी एखादा ज्याच्याकडं थोडीशी बरी परिस्थिती त्यांच्याकडं तो बॉल विकत आणायचा किंवा कधी कधी 1-1 रुपया काउंट्री काढून सुद्धा टेनिस बॉल विकत घेतलेत. नाहीतर टेनिस बॉल बघायलाही नव्हते. फलकावरती धावांची नोंद, एका धावेची वाढ होईल. फलकावरती 47. षटक क्रमांक 5 या ठिकाणी पूर्ण होणार आहे. इंदिरानगर संघानं 5 षटकांमध्ये 47 धावा उभ्या केल्या तर 48 धावांचं आव्हान त्यांनी निर्माण ठेवलेलं आहे पुढे आलमभाई पठाण 11 वारजे संघासमोर. 2 बलाढ्य संघांमध्ये एक मॅच. इनिंग ब्रेक आपण कमी करूया आणि मी लगेच विनंती करतो की क्षेत्ररक्षण करणारा संघ इंदिरानगर आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा आणि फील्ड तयार ठेवा. फलंदाज देखील लवकर पाठवा जेणेकरून मॅच पटपट आपण पुढे घेऊन जाऊ. 12 मॅचेस आज दिवसभरामध्ये कव्हर करायचे. 6 संघांचे 2 पूल आपण कव्हर करणार आहोत. एकूण 12 मॅचेस आपल्याला आज कव्हर करायच्या आहेत. याकडे आपण सगळ्यांनी लक्ष वेधलं पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं स्पीडअप केलं पाहिजे. आज आपण 1.5 तास उशिराने मॅचेस सुरुवात केलेल्या आहेत. तर मानाचा करंडक एक अतिशय दिमागदार स्पर्धा रबर बॉल क्रिकेट वर्षी आपण बघतोय. टेनिस बॉल क्रिकेट तर आपण निश्चित प्रकारे क्रिकेटच्या अंगामध्ये खेळतच असतो, बघतच असतो. मात्र रबर बॉल क्रिकेटला देखील तेवढं ग्लॅमर, तेवढं वलय निश्चित प्राप्त करून देणारी स्पर्धा म्हणजेच मानाचा करंडक आज सुरुवात झालेली आहे. अनेक दिवसांपूर्वी त्याची घोषणा झालेली आहे. मला वाटतं ही स्पर्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच घोषित झालेली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, मला वाटतं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच अतुल भाऊंचा फोन आला होता की 8, 9, 10 ऑगस्ट आपल्याकडं स्पर्धा असणार आहे. म्हणजे जवळपास 3 महिने अगोदर या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. बक्षिसं निश्चित करण्यात आलेली आहे, तारीखही निश्चित करण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि त्यामुळे अनेकांना उत्सुकता होती की रबर बॉल स्पर्धा पुण्यात होते, बिबवेवाडीमध्ये होते, मानाचा करंडक होतोय. ही सगळ्यांसाठी औत्सुक्याची गोष्ट होती आणि ते नियोजन DD स्पोर्ट्स आहे, अतुल भाऊ महागडे, त्यांची चेतन भाटे, सागर शेडगे, सन्माननीय बुवासाहेब पवार, ही सगळी मंडळी ज्यावेळेस आयोजन करतात त्यावेळेस त्यामध्ये ते आयोजन काही भारदस्त असतं. हे सगळ्यांना त्याची माहिती आहे आणि आज देखील तितकंच दिमागदार आयोजन आपल्या समोर येते. पहिला दिवस आता सुरू होतोय आणि याबरोबरच पुढचे 3 दिवस देखील महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू या मैदानामध्ये येणार आहे. आज देखील आपण पाहतोय उरणचा संघ यानंतर इथे मैदानामध्ये खेळतोय. त्यामुळे फक्त पुण्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू आपल्याला या मैदानामध्ये बघायचे. पुढचे 3 दिवस हे आपल्यासाठी संस्मरणीय असणार आहेत आणि खेळाडूंच्या अभूतपूर्व खेळानं ते अविस्मरणीय होणार आहेत. आस्वाद घेऊ आपण
यापुढे 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आलमभाई पठाण 11 वारजे संघाला. तर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये दाखल होत आहेत इंदिरानगर क्रिकेट संघ इंदिरानगर. चला बघूया 48 धावा कमी आहेत की अधिक आहे. निश्चित प्रकारे या सामन्यामध्ये इंदिरानगर संघ जायंट किलर ठरतोय की आलमभाई पठाण 11 वारजे संघ आपली हुकूमत या मैदानामध्ये प्रस्थापित करतोय. ऐकूया मात्र आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. ना 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 ना. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. निशान भगवे भूवर फडके शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे नगर क्रिकेट क्लब इंदिरानगर आणि त्यांच्या विरोधात आलमभाई पठाण 11 वारजे या दोन संघांच्या दरम्यान सामना खेळवला जातोय. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक आजचा पहिला दिवस आणि या 3 दिवसीय ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. चला बॅट्समन आपल्याला विनंती आहे आपण मैदानावरती पोहोचायचे. फक्त पुण्यनगरीचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली ही क्रिकेटची स्पर्धा आजपासून चालू झाली आहे आणि या तारे सितारे आज पहिल्या दिवशी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आलमभाई पठाण 11 वारजे टीम आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर लक्ष जे ठेवले 48 धावांचं सलामीची जोडी या मैदानावरती उतरताना पाहायला मिळते. संघाचा संघनायक श्री कुनेक आणि आदित्य जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. फक्त खेळाडूंसाठी सूचना आहेत. दिवसभरात आज बरेचसे सामने आपल्याला पार पडायचेत. पहिल्या सामन्यापासून आपल्याला वेळ वाचवा लागणार आहे. सुंदर वातावरण अगदी आपण पाहतोय आणि आल्या आल्या थोडीशी चर्चा या ठिकाणी संयोजकांबरोबर झाली. बरेचसे खेळाडू नक्कीच सांगतायत या ठिकाणी आल्यानंतर की टेनिस बॉल क्रिकेटला देखील खूप कमी प्रमाणे असं नियोजन पाहायला मिळतं. रबर बॉल तर सोडा, परंतु रबर बॉल क्रिकेटसाठी देखील जी वातावरण निर्मिती केली आहे नक्कीच कौतुकास्पद या ठिकाणी जे आहे त्या पाठीमागं आमच्या डीडी स्पोर्टच्या सगळ्या संयोजकांचे कष्ट मेहनत आहेत. जे मैदानाचं सौंदर्य दिसतंय त्या पाठीमागं फार मोठा संघर्ष आहे. कारण की या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आम्ही पाहिलं की या ठिकाणी संयोजक सातत्याने कष्ट मेहनत घेत होते. या मैदानावरती मोठं मोठं गवत होतं अक्षरशः. त्या ठिकाणी सगळ्या संयोजकांनी घेतलेले कष्ट मेहनत आणि एक सुसज्ज अशा प्रकारचं मैदान पुन्हा एकदा तयार केलं आणि सालाबाप्रमाणे ही मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा याही वर्षी मोठ्या थाटामाटात संपन्न होताना जे पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी बंटी तिकोने सज्ज होताना पाहायला मिळतोय. श्री कुने स्ट्राईक एंडवरती, सागर बलकवडे यांच्या वतीनं पारितोषिक. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू यावेळेला अंगवेधक अगदी आपण पाहतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय.
तिसरे पंच अगदी आपण पाहतोय ऍक्टिव्ह होतील. अगदी आपण पाहतोय या पारितोषिक तर लागलं होतं की पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली तर सन्माननीय सागर बालकवडे यांच्या वतीनं पारितोषिक 1000 रुपयांचं ते पारितोषिक सागर यांना मिळणार का? डिसिजन तिसऱ्या पंचांकडे जाताना जे पाहायला मिळते समीर जोशी सर त्या ठिकाणी या अगदी आपण पाहतोय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. नॉट आउट असेल. वाऱ्याने त्या ठिकाणी स्टंप हे झालेले आहेत. कोणत्याही प्रकारे बॅटचा बॉडीचा संपर्क स्टंप बरोबर झालेला नाहीये, त्यामुळं फलंदाज हा नाबाद असेल. चांगला चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर 1000 रुपयाची संधी देखील थोडीशी गमवावी लागली, परंतु चांगला चेंडू होता आणि अशी एकमेव स्पर्धा असेल. अगदी आपण पाहिलं की पहिल्या चेंडूपासून बुवासाहेब पारितोषिक लागलेली आहेत. हीच खासियत आहे मानाच्या करंडकाची. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेली क्रिकेटची स्पर्धा आणि पुण्यनगरीतील पहिली लखपती स्पर्धा, भव्य दिव्य ट्रॉफीची या परंपरा असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आजपासून जी चालू झाली आहे. बंटी तिकोने पहिला चेंडू व प्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. समोर संघ नायक संघाचा कणा श्री खुने अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती खेळताना सज्ज. पुन्हा एकदा सज्ज होईल बंटी तिकोने. जो आवाज या ठिकाणी या साऊंडचा नक्कीच पोहोचवलाय तो देखील नक्कीच कौतुकास्पद आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. बंटीच्या विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक असेल. क्रेझी बॉयज यांच्या वतीनं 2000 रुपयांचं कॅश प्राइज नक्कीच दिलं जाईल. क्रेझी बॉयज टीमच्या वतीनं बंटी तिकोने यांच्यासाठी पारितोषिक असेल. 48 बनवायच्यात आतापर्यंत 1 धाव स्कोर कार्डवरती येते. 2 चेंडू प्रभावी टाकलेत मैदानाच्या आतमध्ये या बंटी तिकोने यांनी. इंदिरानगर क्रिकेट क्लब नक्कीच यजमान संघ आहे. याच मैदानावरती सातत्यानं खेळाडू सराव करत असतात आणि या नक्कीच आपला प्रभाव दाखवणार का या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अगदी आपण पाहतो आहे. आलमभाई पठाण 11 वारजे विरुद्ध इंदिरानगर क्रिकेट क्लब इंदिरानगर यांच्यातील झुंज अगदी आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आपण अनुभवतोय पाहतोय. आदित्य जाधव आता स्ट्राईक एंडवरती येऊन पोहोचले. तर डावखुरी आता ते एक तेजपुंज तारा, एक स्फोटक फलंदाज म्हणून आदित्य जाधवची ओळख आहे. यावेळेला बॅटची काढा घेतलीये, क्रीज सोडलीये श्री खुने यांनी. त्यानंतर उडवलेले यष्ट्याक. पुन्हा एकदा निर्णय तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर अगदी आपण पाहतोय. जल्लोष तर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो आहे, परंतु निर्णय काय येणार? निर्णय तिसऱ्या पंचांकडे. समीर जोशी सर त्या ठिकाणी या सज्ज. निर्णय काही वेळात आपल्यापर्यंत येईल. आमचे सगळे संयोजक त्यामध्ये अतुलदादा मांगडे असतील, सागरदादा शेडगे, चेतन भाटे, त्याचबरोबर बुवासाहेब पवार, संपूर्ण डीडी स्पोर्ट्स, संपूर्ण मित्र परिवार, नेहमीच कष्ट मेहनत यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अमित शिळमकर असतील, ओमकार पोरे, मिलिंद खुंटे आणि त्याचबरोबर सर्व डीडी स्पोर्ट्स मित्र परिवार यांचे कष्ट मेहनत आणि त्या मेहनतीतून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. OUT आउट, फलंदाज बाद. संघाचा संघ नायक कोसळलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्री खुने थोडासा निराश होऊन जड पावलांनी माघारी परतताना जो पाहायला मिळतोय, कारण की धावबाची शिकार ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. श्री चांगला संघर्ष पाहायला मिळेल आणि त्या संघर्षाला सुरुवात केली आहे इंदिरानगर क्रिकेट क्लबनं. बंटी तिकोने अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट टिपण्यात त्याला यश येताना जे पाहायला मिळाले. आदित्य जाधव
स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेला बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. गुड लेन्स बॉल होता. अगदी आपण पाहतोय यष्टरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय, विसावतोय. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. काय गोलंदाजी केली जाते, इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बंटी तिकोन एक अप्रतिम गोलंदाजी साकारताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. ओ आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. या पहिल्या षटकात तरी गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. आदित्य जाधवला रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. या पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती केवळ एक धाव आतापर्यंत अगदी आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाची विकेट पाहायला मिळाली. यावेळेला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेला, फ्लॅट बॅटेड सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा. तर 7 धावा स्कोर कार्ड वरती. पहिले 5 चेंडू बॉसाहेब फक्त अगदी आपण पाहिलं की या एक धाव खर्च केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती केले गेलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र 7 धावा स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळत आहेत. संघर्ष पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांना देखील हाच संघर्ष पाहायचा असतो. संपूर्ण पुण्यनगरी आणि महाराष्ट्र क्रिकेटचं लक्ष या स्पर्धेकडे लागून आहे. झटपट खेळा विनंती आहे, पटपट खेळा. वेळ आपल्याकडे कमी आहे, दिवसभरात अनेक मॅचेस पार पडायच्यात. विनंती आहे ताबडतोब सुरुवात करा. जशी पहिली मॅच चालू झाली प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. हेच विशेष आहे मानाच्या करंडकाचं. प्रेक्षक नक्कीच अगदी आपण पाहतो की खेळाचा आत्मा असतो आणि प्रेक्षकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे या मैदानावरती. अतुलदादा मांगडे अगदी आपण पाहतोय स्वतः मैदानाच्या आतमध्ये नेतृत्व करत असताना संघाचं. तर षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय दुसरं घेऊन अमोल गाडे सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यात. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, शेष आहे. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. नॅचरल ग्रास संपूर्ण मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतं. एक सातत्याने या परिसरातील खेळाडू याच मैदानावरती सराव करत असतात. अगदी आपण पाहतोय आज देखील दिग्गज संघांचा सहभाग. यानंतर इन ॲक्शन आपल्याला उरण टीम, अतिशय दूरवरचा पल्ला गाठती टीम या मैदानावरती येऊन पोहोचली. त्यांचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज तारे सितारे पहिल्याच दिवशी मानाच्या करंडकामध्ये पाहायला मिळणार आहेत. पहिली मॅच यजमान विरुद्ध मेहमान, अर्थात इंदिरानगर क्रिकेट क्लब इंदिरानगर. या षटकामध्ये 2 विकेट जर घेतल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. मिरची शेट यांच्या माध्यमातून आणि या सागर भाऊ बलकवडे यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं पारितोषिक. बॅटची काढा अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल, सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक, क्रेझी बॉईज कडून 2000 रुपयांचं पारितोषिक. या गोलंदाजासाठी देखील पारितोषिक कंटिन्यू राहील. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. वा, 1000 रुपयांची पारितोषिक या स्पर्धेसाठी असतायत. हे पाठीमागे देखील आपण पाहिलेलं आहे सातत्यानं. क्रिकेट आमचा प्राण, मानाचा करंडक, ही क्रिकेटची शान आणि खऱ्या अर्थानं रबर बॉल क्रिकेट यावर्षी देखील या हंगामामध्ये आजपासून जोरदार सुरुवात या मानाच्या करंडकाला अगदी आपण पाहतोय. पहिला दिवस संपन्न होत असताना स्ट्राईक एंडवरती अगदी आपण पाहतोय आदित्य जाधव एक षटकार ठोकला होता पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेला त्रिफळा उडवलाय आदित्य जाधव. त्रिफळाबाद, जल्लोष, आनंद अगदी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूप महत्वाची विकेट होती. यश मिळतंय अमोल गाडेला. पहिली मॅच, पहिल्या चेंडू पासून पारितोषिकांची खैरात. या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. सागर भैया बलकवडे यांच्या माध्यमातून जो त्रिफळा उडवला
आदित्य जाधव तंबूच्या आसऱ्याला परतताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडणार आहे, येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. अगदी आपण पाहतोय इंदिरानगर क्रिकेट क्लब चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक देखील अप्रतिम राहिलं. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला, परंतु जे पहिलं षटक बंटी तिकोनेनं टाकलं होतं लाजबाब, आणि त्यानंतर मात्र अमोल गाडेनं जसंही षटक हातामध्ये घेतलं, चांगलं षटक हाताळताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अमोल गाडे. सुधीर गाडगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. उर्फ पप्पू मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती अमोल सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला थोडीशी उसळी घेणारा चेंडू होता, सिंगल प्राप्त केली जाईल त्या चेंडूवरती. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली, धावफलक जाऊन पोहोचेल 8 वरून आता 9 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. 9 रन ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात 2 धावा. आतापर्यंत या षटकात खर्च केल्यात 1 विकेट पाहायला मिळते. 3 चेंडू काय अप्रतिम टाकलेत, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना अमोल गाडे. क्षणाक्षणाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलवली जाते. खूप महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. विजय पताका कोण फडकवणार अगदी आपण पाहतोय. अतुलदादा महांगडे इन ॲक्शन आपण पाहतोय. महाराष्ट्रभर क्रिकेट खेळतात आणि या संघाचं नेतृत्व त्या ठिकाणी करत असताना अगदी आपण पाहतोय. यावेळेला पूल केलाय, चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर, परंतु हा पंचांचा इशारा येतोय, हा असेल षटकार. थोडासा संत आणि शांत चाललेला खेळ आता आक्रमक झालाय. सुधीरच्या बॅट मधून एक उत्तुंग गगनभेदी षटकार येताना आपल्याला जो पाहिला. अभिया पळसकरनं मात्र ठोकलेला षटकार. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. फलंदाजांना चेंडू चेक करण्याचा अधिकार नाहीये, त्यामुळं चेंडू चेक करायचा नाही. हो, फलंदाजांसाठी या सूचना असेल. पंच चेंडू चेक करू शकतात, परंतु जे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहेत ते चेंडू चेक करू शकत नाही, याची दक्षता घ्यायची. अमोल गाडे बॉलिंग ट्रॅकवरती 16 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. रोमार्शक सामना होईल, अटीतटीचा सामना होईल आणि तशी चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसू लागलेली आहेत. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट हिट केलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक आकर्षक फटका षटकार. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार ठोकलाय. अगदी आपण पाहतोय आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 22 वरती. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अर्थात आता चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि 18 चेंडू मध्ये समीकरण 26 धावा. सामाजिक कार्यकर्ते मान्य संतोषजी आतकरे यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. मान्य आजर सर पिंजारी यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. तसेच आमचे रुद्र लॅबोरेटरीचे दिगुबाई शहापुरे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नेक्स्ट बोट टीम नाणेफेकीसाठी संपर्क करणं गरजेचं आहे. गावदेवी गावठाण आणि अश्वमेध 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित राहायचंय. नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय सागर भैया बलकवडे यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. आणि या षटक क्रमांक 3 दीपक डांगे
महाराष्ट्र प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील आपली छाप सोडली होती या खेळाडूंना अगदी आपण पाहतोय या परिसराचा खऱ्या अर्थानं अभिमान. दीपक डांगे बॉलिंग ट्रॅकवरती एक्सप्रेस बॉल अगदी आपण पाहतोय. वेगवान चेंडू, धावबादची संधी त्या ठिकाणी प्राप्त झाली आहे. यष्ट्या उडवल्यात आणि विकेटचं पतन. आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट आदिल कार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता द ग्रेट मॅच फिनिशर संदेश पार्टे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. मजा येणार या खेळामध्ये. सद्यस्थितीला मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बाजूला समांतर नक्की संधी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. धावबादची अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झाली होती आणि तिचं सोनं केलं गेलं. विकेट पाहायला मिळाली. न्यू बॅटर संदेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रेटवरती अगदी आपण पाहतोय. अभि पळसकर एक उत्तुंग षटकार देखील अभिच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. स्फोटक फलंदाज म्हणून त्याची देखील ख्याती आहे. तर दीपक डांगे अगदी आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडली या खेळाडूनं. उसळी घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. जोरदार अपील, डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी. तिसरे पंच चेक करतील. बिमर चेक केला जाईल. वन बाउन्स साठी रिव्ह्यू असेल. तिसरे पंच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह अगदी आपण पाहतोय. सामन्याचा आनंद घेत आहे सन्माननीय मच्छिंद्र दादा मांगडे अगदी आपण पाहतोय. संतोषजी आतकरे साहेब अगदी आपण पाहतोय. सातत्याने हे मैदान म्हटलं हे सगळे आमचे मार्गदर्शक उपस्थित असतात. फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी या निर्णय येताना जो पाहायला मिळतो आहे. कोथरूड श्री पुणे श्री अगदी आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी आहे. अर्थात त्या ठिकाणी रिव्ह्यू हा कंटिन्यू राहील. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी कोथरूड श्री पुणे श्री सन्माननीय ऋषीभाई पासलकर यांच्या ठिकाणी आगमन होताना जे पाहायला मिळते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या ठिकाणी संधी प्राप्त. धावबादची पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाते. टोटल वरती नजर टाकली तर मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 23 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. द ग्रेट मॅच फिनिशर संदेश पार्टे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. इंदिरानगर क्रिकेट क्लब आतापर्यंत चांगली गोलंदाजी बंटी तिकोनेनं केलेली गोलंदाजी, अमोल गाडेनं केलेली गोलंदाजी आणि आता अगदी आपण पाहतोय दीपक डांगे हे तिसरं षटक अप्रतिम हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आकाशाचे वेध शतरक्षक फार दूर आहे. ओ काय जबरदस्त प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. यष्टिरक्षक कोठून कुठपर्यंत पळत गेला होता. प्रयत्न किती अप्रतिम होते त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आकाश काळे यांचे प्रयत्न झेल निसटलाय परंतु पहा यष्टिरक्षक कुठून कुठपर्यंत नक्कीच पोहोचला होता. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मानाचा करंड एक संघर्ष आहे. मानाचा करंड एक प्रतिष्ठा आहे. 14 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. कोण बाजी मारणार येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल. पहिलीच मॅच रंगली आहे. 14 चेंडू 22 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दीपक डांगे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय अभि पळसकर एका बाजूला मात्र उभा राहिलाय मैदानाच्या आतमध्ये.
सिंगल डबल बरोबर आक्रमक फटके देखील खेळताना पाहायला मिळतोय अभि पळसकर. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा दीपक डांगी सज्ज होईल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आहे. सामना जर पाहिला तर मात्र 5 षटकांचा. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये पहिली मॅच आहे, त्यामुळे फार मोठं महत्व असणार आहे. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक. यावेळेला आक्रमकता मिड विकेट बॉन्ड लाईन सीमारेषा पार्क. एक अद्भुत ट्रिमिंडा सिक्सर. धावा थँक्यू. स्कोर कार्ड मूव ऑन 32. 32 धावा धावफलकावरती. बॅट्समन बॉल चेक करू शकत नाहीयेत. पुन्हा एकदा सूचना. आणि यानंतर आता सगळे अधिकार आपण पंचांना दिलेले आहेत. बॅट्समन कोणत्या प्रकारे चेंडू चेक करू शकत नाही याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहे. मॅच बॉल आलेला आहे. टोटल वरती नजर टाकली तर 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता समीकरण जर पाहिलं 13 चेंडू 16 धावांची गरज. बॅटल रंगताना पाहायला मिळतंय. द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय. कोण बाजी मारणार पुन्हा एकदा दीपक डांगी सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो सन्मान दिला या चेंडूला अगदी आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. टोटल वरती नजर टाकली तर 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती होईल. 12 चेंडू शेवटचे शिल्लक आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा नियम आपल्याला जो पाहायला मिळतोय. पिंटू भाऊ बॉलिंग ट्रॅकवरती. अतुलदादा महांगडे महाराष्ट्रभर सद्यस्थितीला क्रिकेट खेळतात आणि एक फिरकी गोलंदाज म्हणून ओळख आहे. पिंटू दादाच्या हॅट्रिकसाठी पारितोषक क्रेझी बॉयज यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषक विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर. रुद्र लॅबोरेटरीज अगदी आपण पाहतोय सन्माननीय दिगंबर शहापुरे. प्रत्येक विकेटसाठी पिंटू भाऊच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सागरभैया बलकवडे यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी. अतुलदादा महांगडे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची गरज आहे. आणि मानाचा करंडकाचा इतिहास पाहिला तर नेहमीच चमत्कार अतुलदादा यांनी घडवलेले आहेत. आज पुन्हा एकदा चमत्कार घडवणार का या षटकामध्ये. पण ती फलंदाजी असेल ती गोलंदाजी असेल नेहमीच चमत्कार घडवलेले आहेत अतुलदादा यांनी. आज षटक हातात घेतले मोक्याच्या क्षणी, महत्वपूर्ण क्षणी. हा सामना वाचवण्यात यश येणार का? किती धावा खर्च करणार या षटकात? येणारा काय येणारा वेळ सांगेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला प्रयत्न. सिंगल प्राप्त केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. अगदी आपण पाहतोय टोटल वरती नजर टाकली तर 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू 14 धावांची गरज. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कोणावरती पडणार आहे भारी. हाच थरार क्रिकेटच्या रसिकांना पाहायचा होता. मानाचा करंडक आजपासून सुरुवात आणि पहिलीच मॅच जबरदस्त रोमार्शक होताना आपल्याला पाहायला मिळते. ओ संदेशांच्यासाठी टाकला गेलेला चेंडू अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेला चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. 9 चेंडू 10 धावांची गरज. 2 लिजंड आमने सामने आहेत. संदेश पार्टे द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून ओळख, तर दुसऱ्या बाजूला अतुलदादा महांगडे बरंचसं क्रिकेट खेळलंय. एक नामांकित गोलंदाज म्हणून फार मोठी ख्याती मिळवली आहे आणि या 2 खेळाडूंची गाठ आमने सामने पडली. यावेळेला संदेश पार्टेच्या बॅट मधून एक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार येताना जो पाहायला मिळतोय.
अगदी या किती दिवस स्पर्धा असो, पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत ते उपस्थित असतात. अगदी आपण पाहतोय क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. स्लोअर वन, आडव्या बॅटने फटका खेळलाय अक्रॉस द बॅट, चेंडू सीमा पार ठोकलाय, षटकार. आशिक हूं मैं नागेश, दिलदार हूं, आशिक हूं मैं दिलदार. मिळाला. खेळपट्टीवरती सराव करायचा नाही, एक सूचना असेल. आणि हॅलो, कुणीही तिथं खेळायचं नाही, सगळ्यांनी बाहेर या. बाहेर या सगळ्यांनी एका लाईनीत बाहेर यायचं आहे. सगळ्या टीमने एका लाईनीत बाहेर यायचं आहे. बाकीचे